हॅलो अगेन. आत्ताच रूममधून बाहेर पडलो आहे. विचार करतो आहे की सुपरमार्केटला जाऊन थोडे शॉपिंग करावी. हॉटेल्समध्ये कसं मील प्रोव्हाइड नाही होत आहे, सो सुपरमार्केटमध्ये मील्स असतात रेडी टू ईट. जस्ट वॉर्म करा आणि गुड टू गो. सो आता हॉटेलच्या बाहेर पडलो आहे. रेडिसन ब्लूमध्ये स्टे दिलाय हॉटेल. इथं रेड असलं की आपण इथे स्टॉप करायचं, जर ग्रीन असलं तरच पुढे जायचं आणि जेव्हा आपण इथपर्यंत पोहोचतो तेव्हा ऑटोमॅटिक तो गेट ओपन होतो. तर असा प्रकार आहे. तर तिकडनं पण कुठली गाडी येत असणार तर त्या गाडीला पण तसंच रेड आणि ग्रीन सिग्नल असणार. सो ग्रीन असेल तरच पुढे यायचं, रेड असेल तर स्टॉप. तर आता आम्ही आमची डिव्हिजनल व्हॅन खाली पार्क केली आहे, कारण का इकडे कसं आहे, सकाळचं जर इथे पार्क केलं आणि सकाळी जेव्हा ऑफिसला जायचं असतं ना तर खूप थंड असतं. कार एकदम थंड पडलेली असते किंवा त्याच्यावरती बर्फ जमा झालेलं असतं रात्रभर उभी राहून. तर म्हणून आम्ही ती खाली ठेवतो, कारण तिथे थोडी रूम टेम्परेचरमध्ये राहते व्यवस्थित. ऑफिसला निघताना बाहेर पडलं की यूज करायला भेटते. नाही तर इथे राहिलं की इथे थोडी वॉर्म करा, त्याला गरम करा, कोल्ड स्टार्ट करावं लागतं. तर माझ्या हॉटेलच्या इकडचा एरिया आहे तो लेक रेस्टॉरंट आहे, म्हणजे ते आतमध्ये पण बसू शकतो आणि बाहेरही बसू शकतो. माझं इथेच रूम आहे 6th फ्लोअरवरती. सो मला हे लेक व्ह्यू आहे. तर मी जो इकडनं वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे, बिकॉज सेंटरला कनेक्टेड आहे. लाईक फ्यू मीटर्स वॉक आहे आणि सगळं आजूबाजूलाच आहे, लाईक शॉपिंग सेंटर्स अँड रेस्टॉरंट्स अँड एव्हरीथिंग. तर आता हे बघा, तिथे जी बोट्स लागले आहेत ना, त्या बोट काय ऑपरेशनल्स नाही आहेत. त्याच्यात रेस्टॉरंट ॲक्च्युली आहे. सो इव्हनिंगला त्याच्यात तुम्ही डिनर्सला वगैरे जाऊ शकतात. बाकी आता वेदर यांचं चांगलं आहे. थंडी थोडी कमी होत चालली आहे. ही टुर्कू सिटी आहे. टुर्कू सिटी हे फिनलंडची सगळ्यात ओल्ड सिटी आहे. सगळ्यात त्यांचं पॉप्युलेशन समवेअर लाखातच आहे जास्त. बर्फ दिसत असेल, बर्फाची थर. सो माझे जे कलिग्स आहेत ना, ते मार्चच्या फर्स्ट वीकला जे आले ते बोलत होते इथे स्नो होतं भरपूर आणि ही जी लेअर आहे ना लेकच्या वरची ती एकदम हार्ड होती. सो पीपल वर वॉकिंग ऑन द टॉप ऑफ दी लेक. तर ते इकडे डायरेक्ट क्रॉस करायचे, त्यांना असं ब्रिजवर जायची गरज नाही पडायची. हे व्ह्यू बघा किती छान आहे. तर इथे स्टार्टअपला म्हणजे शिपवरती राहायला आम्ही एप्रिलमध्ये जाणार. सध्या आम्ही असे हॉटेलमध्ये स्टे करणार आहोत. स्टार्टअपला काय असतं की पहिली एकदम ठराविक असे फ्यू टीम्स येतात, काही मॅनेजमेंटमधून, काही लाईन स्टाफमधून, आणि ते सगळं सेटअप करतात म्हणजे शिप ऑपरेशनला आणायला. तर आता मी ज्या शिपमध्ये काम करणार आहे ती एकदम ब्रँड न्यू आहे, ती बनते सध्या. तर तिचं बनून आता स्ट्रक्चर सगळं रेडी झालं आहे. तर आपल्याला कसं सगळं सेटअप करायचं असतं, लाईक सगळं जे आपल्या डिपार्टमेंटला लागणाऱ्या गोष्टी असतात ते सेट करायचे असतात. माझं मोस्टली मॅनेजमेंटचं काम असतं, बट देन आम्हाला सगळं ऑर्गनाईज करावं लागतं येऊन. तर तेच आता पहिली फ्यू टीम येते ऑर्गनाईज करायला. तर आता सगळे इक्विपमेंट्स वगैरे बोला किंवा ज्या आपल्या गोष्टी लागतात आपल्या डेली ऑपरेशनला, त्या सगळ्या गोष्टी येणार आणि ते आम्ही सेट करायच्या. तर ते सेट करायलाच लाईक 2-4 महिने जातातच. वर्ल्ड लार्जेस्ट शिप आहे. हे बघा सगळे रेस्टॉरंट्स. मी आता आपलं इव्हनिंगला असंच निघालो, म्हटलं वॉक पण होईल आणि काही मील्स वगैरे पाहिजे ते लागतात ते घेतो, कारण का टिफिन बिफिन वगैरे पण सगळं आपल्याला स्वतः होऊन अरेंज करायचं असतं. लाईक स्टार्टअपचं कसं असतं, स्टार्टअपला तुम्ही जेव्हा येता ना तेव्हा तुम्हाला हॉटेलमध्ये राहावं लागतं आणि जोपर्यंत शिपमध्ये तुम्ही मूव्ह होत नाही. आणि त्यानंतर म्हणजे त्याच्यात पण कसं आहे, मील्स तुम्हाला होऊन अरेंज करावं लागतं. पण एकदा जर तुम्ही शिपमध्ये गेलात ना तर मील्स वगैरे सगळं प्रोव्हाइड करते कंपनी. तर आता इथे सध्या काय, ज्याला बनवायचं तो बनवतो, नाहीतर इथे किंवा रेडी टू ईट इमिजिएटली असं मील्स असतात अवेलेबल. सो ते लिडल करून दिसतंय, लिडल ते एक सुपर मार्केट आहे. सो मी तिथेच चालतो आहे सुपर मार्केटमध्ये. सो हे लिडल करून आहे, त्यात आपण तुझं काय आहे. आधी फिरून बघूया, मग त्यानंतर बॅग घेतो जर काय वाटलंच तर. सो व्हेजिटेबल्स आहे सेक्शन, मग फ्रूट सेक्शन्स आहे, कुकीज,
ब्रेड्स आहेत. ज्युसेस, हे सगळे मिल्स आहेत. आता हे बघा इथे मिल्स आहेत. अजून बघा काही इथे ऑप्शन जास्त दिसत नाही आहेत. क्लोथ्स पण आहेत, जर क्लोथ्स लागले तर जॅकेट्स वगैरे. काय माहिती काय प्राइसिंग आहे बघूया. मस्त आहेत एकदम सॉफ्ट. हे बघा हे मस्तच आहे एकदम. कुठे आहे याची प्राइस? प्राइस नाही लिहिली आहे. नाही प्राइस नाही लिहिली आहे. हे बियर्स आहेत. सो यांचं बियर्सचं पण कसं आहे म्हणजे लाईक अल्कोहोलचं ना, हे अल्कोहोल तुम्हाला हार्ड लिकर 6 काय 7चं टायमिंग असतं. त्यानंतर ते लोक कुठेच सेल नाही करत, म्हणजे शॉप्समध्ये. बाकी रेस्टॉरंटमध्ये आणि ते बार्समध्ये वगैरे भेटतं. बट असं तुम्हाला कुठून भेटणार नाही असं विकत घ्यायला. बाकी बियर्स घेऊ शकतात. आणि मला माझ्या गरजेच्या गोष्टी तर काही दिसत नाही आहे. ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे शॉप्स आहेत. बट हा सध्या जवळ होता म्हणून म्हटलं मी यार इकडे बघतो. तर इथे तरी काही दिसत नाही आहे. बास्केट घेतोय आणि बघूया सापडलं आहे मला जे काय थोडाफार गोष्टी लागणार आहेत. जसं काही ऑलिव्ह ऑइल स्प्रेमध्ये बघत होतो मी, नाही भेटत आहे. तर सो 4.76 युरोजचं आहे. किती आहे? 500 ml घेऊया. चला पुढे. मी ॲक्च्युली कुक करायचं बघतोय, म्हणजे प्लॅन करतोय. सो सध्या टेस्ट म्हणून एक साधा पॅकेट घेतो. ॲक्च्युली काय लिहिलेलं कळत नाही, कारण काय सगळं इकडे फिनिशमध्ये लिहिलं जातं. सो 2.79 युरोजचं आणि 1 kg घेतलं तर 9.30ला पडतं. सो आता हे 300 ग्रॅम्स आहे. तर ॲज अ टेस्ट म्हणून 300 ग्रॅम्स घेऊया. जर सक्सेसफुल झालंच तर मग मी हेच घेईन, मग हे स्टॅक करून घेईन, ज्याने कारण इझी पडेल. आणि राईस हवं आहे. राईस, सो राईस कुठे आहे आता? व्हेजिटेबल्समध्ये काही घेऊ का? स्टीम व्हेजिटेबल्स सगळं फ्रोझन आहे. ठीक आहे. राईस बघूया आता कुठे. राईस आय थिंक इथेच आहे. सो बासमती घेतो 1 kg. आता ह्याच्यापेक्षा छोटं आहे, ट्राय करायला पाहिजे का? ठीक आहे ना. ट्रायल पॅक म्हणून 1.78 युरोज ट्रायल पॅक म्हणून घेऊया स्मॉल. हाय प्रोटीन काय आहे? पुडिंग चॉकलेट फ्लेवर 1 युरो. स्ट्रॉबेरी हाय प्रोटीन त्याची आहे किती? 4.29. ठीक आहे ना, 2 घेतो. हे ट्राय करूया काय. 1 युरोज आहे ना. ओके. कँडीज पण आहे माझ्या इथे. आपल्या इथे असे कँडीज ठेवले तर लोक टेस्ट करून करूनच संपवून टाकतात. मिल्क बघतो. मिल्क मिल्क सेक्शन. अरे काय बोलतो? अरे मूवी, माझं मूवी कलीग, मूवीवाला. अरे हे मिल्कच आहे ना? हे मिल्कच आहे. पण ते असं हे नाही का क्लोजिंग वाला? म्हणजे ते लीड येते नाही? हा हे. पण हे स्कॅन करा तुम्ही. कसं? हे वेगन आहे. वेगन आहे ना? वेगन सगळं. आता मिल्क बघतोय. मिल्क पण इथे काय काय कळत नाही याच्या लँग्वेजमुळे थोडं इश्यू होतोय. कुठलं काय
हे फ्लेवर्ड आहे का काय आहे काय कसं काय कळत बोलतोय वेगन आहे बोलतो बघूया जाऊ द्यायचं मला हे ॲक्च्युली लीडवाला पाहिजे होतं सो दिस विल बी फाईन फक्त कायची एक्सपायरी बघायला पाहिजे ओपन झालं की किती वेळ राहतं सो 30th मे पर्यंत आहे ओके ठीक आहे सो आता गरजेच्या गोष्टी ज्या लागणार होत्या त्या घेतल्यात मी बघूया आता याच्यावर तुम्हाला बिलिंग कसं करतं ते दाखवतो ह्याच्यात तर लागणाऱ्या गोष्टी तर घेतल्यात मी दूध घेतलं आहे मिल्क घेतलं आहे बीन्स घेतले आहेत थोडं टेस्ट पुरता राईस आणि चिकनचं पॅकेट घेतलं आहे बोनलेस चिकन आणि पुडिंग घेतलं आहे 2 आणि हे ऑइल सो आय थिंक बस आहे इनफ आहे आता सध्या एवढं तर इथे बिलिंग काउंटर्स पण आहेत ते बघू शकता आणि तिथे सेल्फ बिलिंग पण आहे सो आपण सेल्फ बिलिंग करायचा प्रयत्न करूया त्याचं टेस्ट प्रोसेस करायचं असं सो बारकोड बघायचे आणि बारकोड स्कॅन करत जायचं तिकडे प्राईस ॲड होत राहणार ओके तर बघू शकता इथे 14.20 युरोज झाले आपले तर आता पेमेंट करूया Hi, how I can make payment for with the card? You want to pay? Yeah, Yeah, you just, so over here and then do you have a link app on No, your phone? no. Okay, then just this one? Yeah. Okay, And then this card? yes, Okay, then perfect. you get Perfect, thank you. सो लँग्वेज इंग्लिश नसल्यामुळे खूप डिफिकल्ट होतं बाकी ठीक आहे आता पेमेंट होतं आहे प्रोसेस पेमेंट झालेलं आहे आणि तिथून आपलं रिसिप्ट आले सो आता इथे कसं असतं बॅग पाहिजे तर बॅग घेऊ शकतो पण बॅग चार्जेबल असते तर मी आता सध्या बॅग आणलेली आहे आपली स्वतःची तर बॅगमध्ये भरूया सगळं करून बॅगमध्ये भरू आपण ओके आणि बास्केट्स इथे टाकायचे सॉरी त्यानंतर स्वतः पेमेंट झाल्यानंतर जसं आपलं बिल जनरेट होतं राईट तर बिल जनरेट झाल्यावरती ॲक्सेस घेण्यासाठी आपल्याला तिथे स्कॅन करायचं असतं सो हे बारकोड असं स्कॅन केला की झालं आहे आणि आता जर असा रिसिप्ट नको असेल तर जवळच्या डस्टबिनमध्ये टाकून द्यायची सो इथे पेमेंट काउंटरपर्यंत होता आणि आपण स्वतः पण पेमेंट करू शकतो तर आता तुम्हाला दाखवलं कसं आहे तर हे सुपरमार्केटची प्रोसेस आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल सो भेटूया असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बी सेफ अँड थँक्यू फॉर वॉचिंग